हॅलो फ्रेंड्स, मी अझरुद्दीन स्पर्धा परीक्षा सोल्युशनमध्ये आपले स्वागत आहे. स्पर्धा परीक्षा सोल्युशनच्या माध्यमातून आपण UPSC, MPSC, SSC आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहास विषयावर विचारलेले प्रश्न व त्यांची बरोबर उत्तरे यांची माहिती घेणार आहोत. त्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओची अपडेट मिळवण्यासाठी शेजारीच असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्र महसूल विभाग महाराष्ट्र यांच्यामार्फत जुलै 2019मध्ये आयोजित केल्या गेलेल्या तलाठी भरती परीक्षा 2019ची. या परीक्षेमध्ये इतिहास विषयाशी संबंधित काही प्रश्न विचारण्यात आलेले होते, ते आता आपण पाहूयात. पहिला प्रश्न होता, औरंगाबाद हे नाव कोणत्या मुघल सम्राटाच्या नावावरून देण्यात आले? आणि ऑप्शन दिलेले आहेत अ. अकबर, ब. औरंगजेब, क. शहाजहान आणि ड. मोहम्मद बिन तुघलक. या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे हे पाहण्यापूर्वी थोडी माहिती आपण पाहूयात. औरंगाबाद शहराचे मूळ नाव खडकी असे होते. अहमदनगरच्या निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याने 1615च्या सुमारास निजामशाहीची राजधानी नगरहून खडकीला म्हणजेच औरंगाबादला आणली. याच्या काळात खडकीचा विकास झाला. 1626मध्ये त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा फतेह खान निजामशाहीचा वजीर बनला. याने खडकीचे नामांतर फतेहनगर असे केले. ही झाली खडकी उर्फ औरंगाबादची काही महत्त्वाची आणि बेसिक माहिती. पण यातून आपल्याला उत्तर मिळालेलं नाही की औरंगाबाद हे नाव कोणत्या मुघल सम्राटाच्या नावावरून ठेवलं गेलेलं आहे. आता आपण ऑप्शन्सकडे जाऊया. पहिला ऑप्शन आहे अकबर. सम्राट अकबराचा कालखंड हा 1556 ते 1605 असा आहे. त्यामुळं पहिला अ. अकबर हा याचा पर्याय होऊ शकत नाही. अकबराच्या बाबतीत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अकबराच्या काळात खानदेश आणि नगरच्या निजामशाहीशी मोगलांचा संघर्ष झाला. इसवी सन 1600मध्ये मोगलांनी खानदेशवर वर्चस्व प्रस्थापित केले. इसवी सन 1600मध्येच मोगलांनी निजामशाहीचा पराभवसुद्धा केला आणि नगर हे निजामशाहीच्या राजधानीचे शहरसुद्धा काबीज केले. निजामशाहीचा बराचसा प्रदेश अकबराने जिंकला, पण निजामशाहीवर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित करण्यात त्यास यश आले नाही. अकबराच्या काळात आणि अकबराने निजामशाही काबीज केलेल्याच्या काळात खडकी हे एक छोटेसे शहर होते. दुसरा म्हणजे ब पर्याय आहे औरंगजेब. औरंगजेब हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. 1665मध्ये युवराज औरंगजेब दख्खनचा सुभेदार म्हणून नियुक्त झालेला होता. यावेळेला शहाजहान बादशाह हा दिल्लीमध्ये राज्य करत होता आणि त्याचा प्रतिनिधी सुभेदार म्हणून औरंगजेब हा युवराज असताना 1653मध्ये दुसऱ्यांदा दक्षिणेत आला. त्यावेळेला त्याने फतेहनगर उर्फ खडकी ही आपली राजधानी बनवली आणि त्याचे नामांतर केले औरंगाबाद. म्हणजे बरोबर उत्तर आहे औरंगजेब. आता आपल्याला बरोबर उत्तर मिळालेले आहे. तरीही पुढचे जे दोन पर्याय आहेत त्या दोन्ही पर्यायांचा आपण विचार करूयात. तिसरा क पर्याय जो आहे शहाजहान, याच्या काळात निजामशाही पूर्णपणे संपली. साधारण 1633मध्ये शहाजहानने निजामशाही जिंकून घेतली. 1633मध्ये खडकी उर्फ फतेहनगरसह निजामशाहीचा बराचसा प्रदेश मोगलांच्या ताब्यात आलेला होता. पण शहाजहानच्या ताब्यात जरी हा सगळा प्रदेश आलेला असला तरी अजूनही खडकी उर्फ फतेहनगरचे औरंगाबाद असे नामांतर मात्र झालेले नव्हते. ते झाले 1653 नंतर. त्यामुळं शहाजहान हा पर्यायही चुकीचा आहे. आणि चौथा पर्याय ड पर्याय आहे मोहम्मद बिन तुघलक. मोहम्मद बिन तुघलक मुळातच दिल्लीचा सुलतान होता. तो काही मुघल सम्राट
नव्हता, त्यामुळं हा प्रश्न इथंच निकालात निघतो. त्याच्या बाबतीतली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा कालखंड 1290 ते 1350 असा आहे. म्हणजे हा औरंगाबादचे नामांतर होण्याच्या 300 वर्ष आधी होऊन गेलेला दिल्लीचा सुलतान आहे. याच्या बाबतीतली आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इसवी सन 1327 साली यानं आपली राजधानी स्थलांतरित केलेली होती आणि ती दिल्लीहून देवगिरी उर्फ दौलताबाद इथं आणलेली होती. मात्र जरी मोहम्मद बिन तुगलक याने आपली राजधानी देवगिरी उर्फ दौलताबाद इथे आणलेली असली तरी खडकी हे त्याच्या काळातही अतिशय छोटे असे शहर होते आणि त्याने या शहराचे नाव बदललेले नाही. या परीक्षेतील दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे धर्मशास्त्राचा इतिहास हे सुप्रसिद्ध पुस्तक टिंबटिंब यांनी लिहिलेले आहे. याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. अ आहे बाळ गंगाधर टिळक, ब आहे आर.जी. भांडारकर, क आहे पांडुरंग वामन काने आणि ड आहे पांडुरंग सदाशिव साने. आता आपण एक एक पर्यायाचा विचार करूयात. बाळ गंगाधर टिळक, ज्यांना आपण लोकमान्य टिळक म्हणून ओळखतो, या लोकमान्य टिळकांनी काही महत्त्वाचे ग्रंथ लिहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये आर्टिक होम इन द वेदाज हा त्यांचा पहिला महत्त्वाचा ग्रंथ. त्याचबरोबर श्रीमद भगवद्गीतेवर गीता रहस्य नावाचे भाष्य लोकमान्य टिळकांनी लिहिलेले आहे आणि याच्याबरोबरच दी ओरियन नावाचा आणखीन एक महत्त्वाचा ग्रंथ बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळकांनी लिहिलेला आहे. पण याच्यामध्ये धर्मशास्त्राचा इतिहास हा ग्रंथ मात्र त्यांनी लिहिलेला नाही. दुसरा ब जो पर्याय आहे आर.जी. भांडारकर. आर.जी. भांडारकर हे प्रसिद्ध इतिहास संशोधक होते, त्याचबरोबर एक समाजसुधारक सुद्धा होते. पण यांनी मात्र धर्मशास्त्राचा इतिहास हा ग्रंथ लिहिलेला नाही. तिसरा जो पर्याय आहे पांडुरंग वामन काने हा बरोबर पर्याय आहे. धर्मशास्त्राचा इतिहास किंवा हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्राच हा ग्रंथ पांडुरंग वामन काने यांनीच लिहिलेला आहे. यांनी जवळजवळ 83 पुस्तके लिहिलीत आणि त्याचबरोबर 118 शोधनिबंधही लिहिलेले आहेत. धर्मशास्त्राचा इतिहास हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाचे एकूण 5 खंड आहेत. 1930 मध्ये त्यांनी पहिला खंड प्रकाशित केला आणि 1962 मध्ये या ग्रंथाचा शेवटचा म्हणजेच 5वा खंड प्रसिद्ध झालेला होता. या ग्रंथाच्या 4थ्या खंडास साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला होता आणि भारत सरकारने त्यांना 1963 मध्ये भारतरत्न हा किताब देऊन गौरवलेले होते. अशा या पांडुरंग वामन काने यांनीच धर्मशास्त्राचा इतिहास हा सुप्रसिद्ध ग्रंथ पुस्तक लिहिलेले आहे. आता आपल्याला बरोबर उत्तर मिळालेले आहे, पण शेवटचा पर्याय आपल्याकडे शिल्लक राहतो तो म्हणजे पांडुरंग सदाशिव साने. हे अर्थातच या पुस्तकाचे लेखक नाहीत हे आता सिद्ध झालेलं आहे. तरीसुद्धा पांडुरंग सदाशिव साने, ज्यांना आपण साने गुरुजी म्हणून ओळखतो, साने गुरुजी या टोपण नावानेच ते प्रसिद्ध आहेत, यांनी सुद्धा एकूण 73 पुस्तके लिहिलेली आहेत आणि त्यातील श्यामची आई हे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सर एडविन ल्युटियन्ससोबत भारताच्या संसद भवनाची रचना खालीलपैकी कोणी केली होती? या भवनाची प्रेरणा किंवा या भवनाची डिझाईन मात्र 64 योनी टेम्पल मध्य प्रदेश येथून घेतली गेली अशी मान्यता आहे. म्हणजे मध्य प्रदेशातलं जे 64 योगिनी टेम्पल आहे किंवा मंदिर आहे, त्या मंदिराच्या डिझाईनवरून ही संसद भवनाची डिझाईन तयार केली गेलेली आहे असं म्हटलं जातं. या संसद भवनाच्या बांधकामाला 1921 मध्ये सुरुवात झाली आणि 18 जानेवारी 1927 रोजी या संसद भवनाचं
तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड इर्विन किंवा लॉर्ड आयर्विन यांच्या हस्ते उद्घाटन केलं गेलेलं होतं. ही बेसिक माहिती बघितल्यानंतर आता आपला मूळ प्रश्न की सर एडविन ल्युटियन्ससोबत भारतीय संसद भवनाची रचना कोणी केलेली आहे. आपण एक एक पर्याय बघूयात. पहिला पर्याय आहे सर विल्यम एमर्सन. यांचा काळ आहे 1843 ते 1924. म्हणजे संसद भवन बांधून पूर्ण होण्याच्या 3 वर्ष आधीच या सर विल्यम इमर्सन यांचा मृत्यू झालेला होता. सर विल्यम इमर्सन हे प्रसिद्ध आर्किटेक्ट होते. भारतातील अनेक प्रसिद्ध इमारतींच्या बांधकामात त्यांचा सहभाग होता. उदाहरणार्थ क्रॉफर्ड मार्केट मुंबई, ऑल सेंट कॅथेड्रल अलाहाबाद आणि विक्टोरिया मेमोरियल हॉल कलकत्ता ही प्रसिद्ध इमारते सर विल्यम इमर्सन यांच्याच निगराणीखाली बांधली गेलेली आहेत. पण सर विल्यम इमर्सन हे सर एडविन ल्युटियन्स यांच्यासोबत भारताच्या संसद भवनाची रचना करण्यामध्ये सहभागी नव्हते. त्यामुळे पहिला सर विल्यम इमर्सन हा पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय आहे जॉर्ज विटेट. जॉर्ज विटेट हे सर एडविन ल्युटियन्स यांच्यासोबत बांधकामामध्ये सहभागी नव्हते, परंतु त्यांच्याबद्दलची जास्त माहिती मला उपलब्ध झालेली नाही. तिसरा पर्याय आहे सर हर्बर्ट बेकर. सर हर्बर्ट बेकर हे प्रसिद्ध आर्किटेक्ट होते. यांनी जगभरात अनेक प्रसिद्ध इमारतींची निर्मिती केलेली आहे. दक्षिण आफ्रिका, भारत, इंग्लंड, बेल्जियम, केनिया, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांमध्ये यांच्या प्रसिद्ध इमारती आहेत. भारताचं संसद भवन बांधण्याच्या कामातही यांनी योगदान दिलेलं आहे. म्हणजेच सर एडविन ल्युटियन्स यांच्यासोबत भारताच्या संसद भवनाची रचना ही सर हर्बर्ट बेकर यांनी केलेली आहे. प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सर हर्बर्ट बेकर. भारताच्या संसद भवनाबरोबरच राष्ट्रपती भवनाच्या बांधकामात सुद्धा सर हर्बर्ट बेकर यांचं योगदान आहे. आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं आहे. तरीसुद्धा चौथा जो पर्याय आहे FW स्टीव्हन्स, हे SW स्टीव्हन्स हे प्रसिद्ध ब्रिटिश आर्किटेक्चरल इंजिनियर होते. यांचाही अनेक इमारती बांधण्यामध्ये सहभाग होता. मुंबईचं विक्टोरिया टर्मिनस जे सध्या छत्रपती शिवाजी टर्मिनस या नावानं ओळखलं जातं, या इमारतीच्या डिझाईन तयार करण्यामध्ये सर FW स्टीव्हन्स यांचा समावेश होता. पण यांनी भारताच्या संसद भवनाची रचना करण्यामध्ये योगदान दिलेलं नाही. बरोबर पर्याय आहे सर हर्बर्ट बेकर. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर BR आंबेडकर भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार स्वतंत्र भारताचे टिंबटिंब होते. आणि पर्याय आहेत कायदा मंत्री, गृहमंत्री, वित्तमंत्री आणि संरक्षण मंत्री. तर आता बरोबर उत्तर काय आहे हे आपण बघूयात. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कायदा मंत्री. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार तर होतेच, पण स्वतंत्र भारताचे ते पहिले कायदा मंत्री सुद्धा होते. 15 ऑगस्ट 1947ला नेहरूंच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भारताच्या हंगामी सरकारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कायदा मंत्री म्हणून नियुक्त केलं गेलं. सप्टेंबर 1951 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या पदावर कार्यरत होते. सप्टेंबर 1951 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला. आपल्याला आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर मिळालेलं आहे. तरीसुद्धा इतर 3 पर्याय शिल्लक राहतात आणि ते 3 पर्याय आंबेडकरांच्या बाबतीत का लागू होत नाहीत हे आपण पाहणं गरजेचं आहे. दुसरा पर्याय आहे गृहमंत्री. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे गृहमंत्री होते का असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो आणि त्याचं उत्तर आहे नाही.
त्याचं कारण असं की स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल. 15 ऑगस्ट 1947 ते 15 डिसेंबर 1950 म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत ते या पदावर कार्यरत होते. त्यानंतर म्हणजेच सरदार पटेल यांच्या मृत्यूनंतर सी राजगोपालाचारी यांना गृहमंत्री म्हणून नेमलं गेलं. ते 26 डिसेंबर 1950 ते 25 ऑक्टोबर 1951 या कालावधीमध्ये भारताचे गृहमंत्री होते. 1951 सी राजगोपालाचारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर कैलासनाथ काटजू हे भारताचे गृहमंत्री बनले. एकंदर 3 गृहमंत्री या काळात होऊन गेले. मंत्री सरदार वल्लभभाई पटेल, सी राजगोपालाचारी व कैलासनाथ काटजू हे तिघे गृहमंत्री असल्यामुळं बाबासाहेब गृहमंत्री असण्याचा प्रश्न उरत नाही. आहे वित्तमंत्री. बाबासाहेब वित्तमंत्री नव्हते हे आपल्याला माहीतच आहे, पण बाबासाहेब ज्या काळात कायदामंत्री होते त्या काळामध्ये आर.के. षण्मुख चेट्टी, जॉन मताई आणि चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे तिघे वित्तमंत्री म्हणून काम करत होते. या तिघांनी 1947 ते 1956 या काळामध्ये भारताचे वित्तमंत्री म्हणून काम पाहिलेले आहेत. चौथा ड पर्याय आहे संरक्षण मंत्री. बाबासाहेब संरक्षण मंत्री सुद्धा नव्हते, पण या काळामध्ये बलदेव सिंह हे संरक्षण मंत्री होते. 15 ऑगस्ट 1947 ते 1951 या काळामध्ये बलदेव सिंह हे नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण मंत्री होते. यांचा आणि बाबासाहेबांचा कालखंड हा सेम आहे, त्यामुळं बाबासाहेब संरक्षण मंत्री असू शकत नाहीत. पर्याय आपल्याकडं एकच शिल्लक राहतो, कायदा मंत्री, आणि तोच पर्याय या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. या परीक्षेमध्ये विचारला गेलेला इतिहासाशी संबंधित असा शेवटचा प्रश्न होता, भारतीय संविधानाचा अनुच्छेद 25 कशाशी संबंधित आहे. अर्थात हा प्रश्न राज्यशास्त्र या विषयाशीही संबंधित आहे, पण इतिहासाचाही त्याचा थोडाफार संबंध येत असल्याने या प्रश्नाचा इथं विचार केलेला आहे. या प्रश्नाचे 4 पर्यायही दिलेले आहेत. अनुच्छेद 25 कशाशी संबंधित आहे हा प्रश्न आहे आणि त्याचे 4 पर्याय: धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार, शोषणाविरुद्ध अधिकार आणि शासकीय संस्थांमध्ये धार्मिक सूचनांवरील बंदी. असे हे 4 पर्याय आहेत आणि यातलं बरोबर उत्तर आता आपल्याला शोधायचं आहे. त्यासाठी संविधानाचे अनुच्छेद म्हणजेच कलम आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, जो पहिलाच ऑप्शन आहे, ऑप्शन अ. अनुच्छेद 25 ते 28 या 3 अनुच्छेदांमध्ये धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराबद्दल संविधानामध्ये माहिती दिलेली आहे. दुसरा जो पर्याय आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार, यांचा समावेश संविधानाच्या अनुच्छेद 29 आणि 30 मध्ये होतो. तर तिसरा जो पर्याय आहे शोषणाविरुद्धचा अधिकार, याचा समावेश संसदेच्या अनुच्छेद 23 आणि 24 मध्ये होतो. तर शेवटचा जो पर्याय आहे शासकीय संस्थांमध्ये धार्मिक सूचनांवरील बंदी, या संदर्भातली माहिती माझ्याकडे उपलब्ध झालेली नाही. पण या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार. आपण आता परत एकदा हे सगळे प्रश्न पटपट बघूयात. पहिला प्रश्न आहे, औरंगाबाद हे नाव कोणत्या मुघल सम्राटाच्या नावावरून देण्यात आले? आणि बरोबर पर्याय आहे औरंगजेब. दुसरा प्रश्न आहे, धर्मशास्त्राचा इतिहास हे सुप्रसिद्ध पुस्तक टिंबटिंब यांनी लिहिले? आणि बरोबर पर्याय आहे पांडुरंग वामन काने. तिसरा प्रश्न आहे, सर एडविन ल्युटियन्स सोबत भारताच्या संसद भवनाची रचना खालीलपैकी कोणी केली होती? आणि याचं बरोबर उत्तर आहे सर हर्बर्ट बेकर.
चौथा प्रश्न आहे, डॉक्टर B.R. आंबेडकर भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार स्वतंत्र भारताचे टिंबटिंब होते आणि बरोबर पर्याय आहे अ. कायदा मंत्री. शेवटचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील अनुच्छेद 25 कशाशी संबंधित आहे आणि याचंही बरोबर उत्तर आहे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार. धन्यवाद.